भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा सगळ्यांची दोघं हात वर आले पाहिजे. भीम भीम भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आज आपण भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करतोय. ज्या संविधानाने या देशातल्या अगदी जल जंगल जमीन पासून इथल्या प्रत्येकाला समसमान आणि सन्मानाने जगण्याचा हक्क दिला. या अमृत महोत्सवी वर्षाचा हा संविधान महासभा आहे. या देशात आपण बघतो की नवरात्रीचा दांडिया 12 वाजेपर्यंत चालतो, गरबा 12 वाजेपर्यंत चालतो. अनेक असे धार्मिक कार्यक्रम आहेत की त्यांना वेळेची मर्यादा नसते. हा तर या देशाच्या प्रत्येक घटकाच्या सन्मानाचा आणि अधिकाराचा वसा असलेल्या संविधानाच्या अमृत महोत्सवाचा सोहळा आहे. हा आमच्यासाठी महाउत्सव आहे. त्याच्यामुळे वेळेची काळजी करू नका. आपण 10च्या पुढे देखील जाऊ आणि हा महोत्सव असाच साजरा करू. त्यानंतर या विचार मंचावर ज्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना एक नवसंजीवनी दिली आणि नवचेतना दिली. या नवसंजीवनीला सूर्यपुत्र भीमरावसाहेब आंबेडकरांनी अगदी या देशातल्या खेड्या पाण्यात प्रत्येक त्या बांधवापर्यंत पोहोचवलं की ज्याला विवेकी पद्धतीने जगायचं होतं. आणि तो वसा आणि वारसा जो महाउपासिका मीराबाई आंबेडकरांच्या माध्यमातून पुढे चालत आला. आणि आजच्या क्षणाला आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब कार्यकारी अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा हे तितक्याच ताकदीने सांभाळत आहे. मी आमंत्रित करते आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबांना की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. पावणे 10 झाले. काय बोलायचं महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, संविधानकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून मंचकावरती असेल बाळासाहेब आंबेडकर आणि सर्व मान्यवर, समय का अभाव, परंतु संविधानावरती बोलावं ना. आनंद वाटला एवढ्या मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आज आपण इथे हजर आहात. उपस्थिती तुमची आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो. ही मुंबई इतरांची नाही तर या मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावरती आम्ही देखील आमची ताकद दाखवू शकतो. हे तुम्ही दाखवून दिलं त्याच्याबद्दल मी आपला अभिनंदन. एक निर्णायक ताकद या महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये एक निर्णायक ताकद आंबेडकर वाद्यांची आहे. बहुजन विचारसरणीची एक ताकद आहे. ताकद फक्त एकत्र यायला पाहिजे. तर हे मनुवादी असतील, फंडामेंटल संस्था असतील, RSS सारख्या त्या घाबरून जातील हे आपल्याला गेल्या
2014 पासून त्याच्या पुढे तर अशा प्रकारचे कार्यक्रम नव्हते. पण लोकांनी जाणलं 2014 मध्ये जेव्हा सत्तांतर झालं केंद्रामध्ये आणि तेव्हापासून हे संविधान धोक्यात आहे याचे नारे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये लागले. का लागू झाले? कारण लोकांनी ओळखलं की ही लोक संविधानाच्या विरोधामध्ये आहे. ही लोक जी आज विचारसरणीची लोक केंद्रामध्ये बसलेली आहे, राज्यामध्ये बसलेली आहे. एकेकाळी ह्याच विचारसरणीने बाबासाहेब हयातीमध्ये असताना त्यांना विरोध केला. ती विचारसरणी आज केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आहे आणि ते संविधान मानणाऱ्याला पुढे जाऊ देणार नाही. सांगू इच्छितो, जेवढा विरोध होईल तेवढा आंबेडकरवादी रस्त्यावरती ज्यांनी रस्त्यावरची लढाई केली. आज देशाचं चित्र काय? देशामध्ये या व्यवस्थेला जो विरोध होतो तो आंबेडकरी वाद्यांचा विरोध होतो. बहुजन महापुरुषांचे विचार मांडणाऱ्यांचा विरोध होतोय. आम्ही संख्या बघत नाही, आमच्या समोर कोण आहे ते बघत नाही, कारण आम्ही भीमा कोरेगावची औलाद. म्हणून आमचा विजय निश्चित आहे. या धम्ममंच गावाचं ज्या आज आपण बघितलं, जास्त वेळ घेत नाही, परंतु आज एकोपा जे मायनॉरिटीज आहेत त्या देशामधले मुस्लिम आहेत, आज लिंगायत समाजाचे धर्मगुरू इथे बसलेले आहेत. जे कर्नाटकामध्ये लिंगायत समाज भारतीय बौद्ध महासभेच्या मंचकावरती असतात. शीख धर्मियांचे धर्मगुरू आज बसलेले आहेत. एकोपाचं वातावरण आज देशामध्ये आहे. ह्यांना वाटतं संविधानाच्या माध्यमातून यांचे हक्क आणि अधिकार जागृत आहेत. त्यांना पुढची गंभीरता कळलेली आहे. जर संविधान या देशामधून जर केलं, त्याची छेडछाड केली, संविधानाचं इम्प्लिमेंटेशन केलं नाही तर आमचे हक्क आणि अधिकार साबूत राहणार नाही. लोक जानतात आने वाली हमारी पीढ़ी, आने वाली हमारी जनरेशन, उनके लिए हमें झगड़ना पड़ेगा. संविधान वाचवावं लागेल, नाहीतर हीच पिढी जेव्हा मोठी होईल तेव्हा आई बाबाला विचारेल, बाबा संविधान जेव्हा बाबासाहेबांनी आम्हाला सर्व दिलेलं असताना संविधान जेव्हा निघून जात होतं सरकारच्या माध्यमातून तेव्हा काय करत होता. ही आखरी लढाई आपल्याला लढावी लागेल या देशामध्ये आणि जिंकावी लागेल. एवढाच मी संदेश देतो. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. वेळेचा अभाव आहे म्हणून माझ्या भाषणाला मी विराम देतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.